डोळ्याची दृष्टी कमी झाली आहे. 14 पदार्थ झोपेतच तंदुरुस्त करतील तुमचे डोळे. नमस्कार मित्रांनो. सकाळी उठल्यावर तुम्हालाही समोरचं धूळसर किंवा अंधुक दिसतं का? बाहेरच्या प्रकाशाने डोळे टोचणे किंवा डोळ्यातून पाणी येणे. 50 पेक्षा जास्त वय असलेल्या घरातल्या मोठ्या माणसांना हा त्रास खूप वेळा होतो. पण ही समस्या फक्त वय वाढल्यामुळेच होते असं नाही. सकाळी उठल्यावर डोळ्यात जळजळ होण्याचा अर्थ असा आहे की रात्री झोपेत तुमच्या डोळ्यांना जितके पोषण मिळायला हवे तितके मिळालेच नाही. यासाठी कोणत्याही महागड्या औषधांची गरज नाही. आहारातल्या या 14 सोप्या गोष्टी तुमच्या डोळ्याची नजर तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतील. टिप्स नंबर 1. उकडलेली अंडी. अंड्याच्या पिवळ्या भागात विटॅमिन ए आणि झिंक भरपूर असतं. शरीरात झिंक असेल तरच विटॅमिन ए थेट डोळ्यांच्या पडद्यापर्यंत पोहोचतं. हे रातआंधळेपणा आणि डोळ्यांचा कोरडेपणा दूर करतं. रोज सकाळी नाश्त्याला एक उकडलेलं अंड पिवळ्या भागासकट नक्की खावे. टिप्स नंबर 2. चिया सीड्स. स्क्रीनवर सतत काम केल्याने डोळे सुके पडतात. चिया सीड्समध्ये ओमेगा 3 भरपूर असतं, जे डोळ्यातील कोरडेपणा दूर करून नैसर्गिक अश्रू निर्माण करण्यास मदत करतं. 1 चमचा चिया सीड्स 20 मिनिटे पाण्यात भिजवून किंवा दह्यासोबत मिसळून खावेत. टिप्स नंबर 3. केशर. केशर हे डोळ्यांच्या नसांचे वय वाढवण्यापासून रोखण्यासाठी एक चमत्कारिक घटक मानले जाते. यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांची पडद्याची झीज रोखतात आणि दृष्टी धूळसर होण्यापासून वाचवतात. रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम दुधात 2 ते 3 केशरचे धागे टाकून प्यायल्यास डोळ्याची दृष्टी तीक्ष्ण होण्यास मोठी मदत होते. टिप्स नंबर 4. केळी. अनेक लोकांना माहीत नाही, पण केळी डोळ्यासाठी खूप फायदेशीर असतात. केळीमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते. पोटॅशियम हे डोळ्यामधील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते, ज्यामुळे डोळे सुके पडत नाहीत आणि डोळ्यावर ताण येत नाही. रोज 1 केळ खाल्ल्याने डोळ्यांचा कोरडेपणा कमी होण्यास मोठी मदत होते. टिप्स नंबर 5. गाजर. गाजरातील बीटा कॅरोटीन शरीरात जाऊन विटॅमिन ए मध्ये बदलतं, जे अंधारात आणि संध्याकाळच्या वेळी दृष्टी स्पष्ट ठेवण्यासाठी काम करतं. रोज कच्चं गाजर सॅलड बनवून खावा. ज्यूस प्यायचा असल्यास त्यात थोडं साजूक तूप घालावं. यामुळे विटॅमिन ए शरीरात वेगाने शोषलं जातं. टिप्स नंबर 6. अक्रोड. अक्रोड हा ओमेगा 3 चा मोठा स्रोत आहे. हे डोळ्यातील अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथींना उत्तेजित करतं आणि यातील विटॅमिन B6 डोळ्यांच्या नसांना ताकद देतं. रोज रात्री 2 अक्रोड पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा. टिप्स नंबर 7. रताळे. रताळ्यातील विटॅमिन ए डोळ्यांच्या आतील ओलसर थराला सुकू देत नाही, ज्यामुळे धूळ किंवा इन्फेक्शनचा धोका टाळतो. रताळं उकडून किंवा भाजून त्यावर किंचित साजूक तूप टाकून खाणं अतिशय फायदेशीर ठरतं. टिप्स नंबर 8. सुके आलू बुखार. BP किंवा शुगरमुळे डोळ्यांच्या नाजूक रक्तवाहिन्या अरुंद होतात. सुके आलू बुखार या वाहिन्यांना मोकळे ठेवतात. यातील पोटॅशियम
झोपेत डोळ्यांमधील दाब नियंत्रित ठेवून काचबिंदूचा धोका कमी करतं. रात्री झोपण्यापूर्वी 1 ते 2 सुके आलू खार खावेत. टिप्स नंबर 9. बदाम आणि बडीशेपचे मिश्रण. आपल्या आयुर्वेदात डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी बदाम आणि बडीशेपचा प्रयोग सर्वात उत्तम मानला गेला आहे. बदामामध्ये असणारे व्हिटॅमिन ई डोळ्यांच्या नसांना ताकद देतं, तर बडीशेप डोळ्यामधील उष्णता कमी करते. रात्री 5 बदाम, 1 चमचा बडीशेप आणि थोडी खडीसाखर एकत्र करून दुधासोबत घेतल्यास डोळ्यांचा थकवा दूर होतो आणि चष्म्याचा नंबर वाढण्यापासून रोखण्यास मदत होते. टिप्स नंबर 10. पालक आणि हिरव्या भाज्या. पालकमध्ये ल्युटीन आणि झिंजास्तीन नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे दोन्ही घटक आपल्या डोळ्यांसाठी नैसर्गिक सनग्लासेससारखे काम करतात. मोबाईल आणि लॅपटॉपमधून निघणाऱ्या हानिकारक निळ्या प्रकाशापासून हे डोळ्याच्या पडद्याचे रक्षण करतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पालकाचे सूप किंवा भाजी आहारात ठेवल्यास दृष्टी दीर्घकाळ तीक्ष्ण राहते. टिप्स नंबर 11. आवळा. आवळ्याला दृष्टी सुधारणारा महाघटक मानले जाते. यात संत्र्यापेक्षा 20 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी डोळ्यांच्या पेशींना मजबूत ठेवते आणि वयानुसार येणारा मोतीबिंदू दूर ठेवण्यास मदत करते. रोज सकाळी 1 चमचा आवळा ज्यूस किंवा आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास डोळ्यातील रक्ताभिसरण उत्तम राहते. टिप्स नंबर 12. भोपळ्याच्या बिया. भोपळ्यांच्या बियामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन ईचा प्रचंड साठा असतो. झिंक हे डोळ्यांच्या मागील पडद्याला निरोगी ठेवण्यास काम करते. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात अंधुक दिसत असेल तर रोज 1 चमचा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया खाणे अत्यंत फायदेशीर ठरतं. हे डोळ्यांच्या नसांना सुकण्यापासून वाचवते. टिप्स नंबर 13. देशी गाईचे तूप. डोळ्यांचा कोरडेपणा आणि जळजळ दूर करण्यासाठी साजूक तूप अत्यंत गुणकारी आहे. तुपामध्ये असणारे फॅटी ॲसिड्स डोळ्यांच्या नसांना ओलावा देतात. रोजच्या आहारातील वरणात किंवा चपातीवर थोडे शुद्ध तूप खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन ए शोषून घेण्याची क्षमता दुप्पट होते, ज्यामुळे डोळ्यांची कोरडेपणाची समस्या कमालीची दूर होते. टिप्स नंबर 14. मोहरीच्या तेलाचा तळपायांना मालिश. हा एक असा घरगुती उपाय आहे जो थेट डोळ्यांच्या नसांवर काम करतो. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे पायांच्या तळव्यांना कोमट मोहरीच्या तेलाने किंवा तुपाने मालिश केल्यास डोळ्यांचा थकवा निघून जातो. तळपायांच्या नसांचा थेट संबंध डोळ्यांशी असतो, त्यामुळे झोपेतच डोळ्यांचे रक्ताभिसरण सुधारते आणि सकाळी डोळे ताजेतवाने वाटतात. मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा सकाळी उठल्यावर धूळसर दिसणं किंवा डोळ्यात जळजळ होण्याचा त्रास होत असेल तर आजपासून या 14 सोप्या आणि नैसर्गिक गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा. योग्य पोषण आणि थोडीशी काळजी तुमच्या डोळ्यांची नजर वयोमान वाढलं तरी तीक्ष्ण ठेवू शकते. जर तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल
तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तीसोबत व मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.